भालशंकर किचन मध्ये सगळ्याचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कोळंबीचा फ्राय। आता ही 1 किलो आपण कोळंबी घेतली। आज आपण कोळंबी फ्राय बनवणार आहे। 1 किलो कोळंबी घेतली सोलून, त्याच्यानंतर लसण, अद्रक, हळदी थोडी, मीठ, लिंबूचा रस, काळे मिऱ्याची पूड आणि बुरकी असं आपलं साहित्य। आणि तळण्यासाठी तेल करून ठेवायची। आता ही आपण याच्यात असं अद्रक लसण पेस्ट टाकू, आपल्याला जेवढी हवी तेवढी अशी। आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू, एवढं असं, थोडीशी जिरेपूड घालू, मिरेपूड, थोडी हळदी घालू अशी एवढी, आणि थोडं लाल तिखट घालू असं एवढं। आणि हे आपलं कॉर्नफ्लॉवर टाकू थोडं बाइंडिंगसाठी, आणि हे आपला एवढा असा लिंबूचा रस, आणि हा आपला 1 अंडा असं आपण साहित्य घेतलेलं आहे। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ असं। हे आपलं कोळंबीचं मॅरिनेशन झालं। आता आपण याला 15 मिनिट ठेवून देऊ असं बाजूला, आणि मग आपण फ्राय करू। आता याला 15 मिनिट बाजूला ठेवू आपण। अशी ही आपली कोळंबी आता फ्राय व्हायला लागली। कमी गॅसवर कुरकुरीत अशी आपण कोळंबी तळून घ्यायलो खाण्यासाठी। हे पहा, अशी सुंदर अशी कोळंबी घरच्या घरी आपण फ्राय करू शकतो। हे पहा, अशी आपली सुंदर कोळंबी तयार व्हायला लागली। असं हे भालशंकर किचनचा कोळंबी फ्राय खाण्याकरता तयार आहे। ते पहा, कुरकुरीत आणि घरच्या घरी छान खाना तयार आहे। झाला का तयार?